कोणीच नाही जिम मध्ये. फ्लॅश काय लावते मी तू डोंगराला फ्लॅश लावते. बोल शोल्डर से एकदम हाथ नको वर राहू दे रे. एवढे हे सांग बरं झालं तुझी अडीचच्या चप्पल होय कधी काय ना अरे भाई बॉटल आज लवकर जिम झाला आमचं कारण आज आम्ही लवकर आलो होतो. पुन्हा जिममध्ये कोणीच नव्हतं म्हटलं खाली जिम आम्ही दोघंच खाऊन घालतो तिथं बैठाण्यासारखं. काय नाही घाला होतं तुमची चप्पल. आज माहिती आहे का ते फॅशन चालू आहे यवतमाळात. मोचे घालायचे त्याच्यावरून ते सॉक्स घालायचे वरतून हे क्रॉक्स घालायचे. काही दिसत नाही चुत्या दिसतो. तू तर आहेस ना ते मग कोण्या अँगल वाटते भाई 2002 चा मी. मग काय 2002चा ॲस्थेटिकचे 2005 पासून चालू होते ना. 7 म्हणून एवढे खतम आहे रे. 14 वर्षाचेच तर आहे मग 14 म्हणून म्हणतो ते 14 वर्षाचे पोट्टे कसे काही दिसते नाही 20-30 वर्षाचे. हो साला काय डिफेक्ट आला काय करू. तो एक चुक्या पण नाही का दिसत होता हाल कोणता त्या दिवशी पकडे त्या दिवशीचा. हो साला ही बी आहे माहिती का 14 वर्षाचे आजकालचे जे जेनझी पोट्टे आहे ना ते असं वाटते 2 लेकराचे बाप आहे बाबा आहे ना. मध्ये वाटते कधी कधी मोठे दिसते आपल्यापेक्षा सगळ्या गोष्टी मोठे. हो असं वाटते का त्याला भैया असेल ना भैयावाली पर्सनॅलिटी तर नंतर माहीत पडते की आपल्यापेक्षा लहान आहे. आणि असं नाही का 1-2 वर्षानं डायरेक्ट 3 आणि 4 वर्षानं मग लहान राहते ते. प्लस आजकालच्या जनरेशनने काय झालं का तर माहितीच नाही पण तो भाई विशेष तसा येऊन जाते तो अलगच विचित्र दिसते ते. जनरेशन डिफेक्ट हो इगो इफेक्ट इगो भाई आमच्या संध्याकाळच्या बॅच मध्ये होता एक पोट्टा एवढा भयानक मोठा दिसे तो. आणि 4 वर्ष लहान होता. आणि त्याची लवर पाहिजे ना तुम्ही एवढी एकदम पतली काळी. आणि ते दोघं एकाच एज ग्रुपचे आहे. ते म्हटलं पोट्टा एवढा मोठा झाला पोट्टी काऊन अशी कुपोषित पोलिओ पिली नाही म्हटलं. तर आता घरी चाललो आम्ही. पाहू शकता वेदर निळा गार दिसते पाहिजे याच्यात पाहिजे. तू बी गोरा दिसतो म्हणून आयफोन म्हणून आवाज भाई विशेष चाल भाई. मी लाईटामध्ये हे वाला लाईन पहा तुम्ही. इलेक्शनचे कामं आले ना पुरा रोड खराब केला. कायचं बनत आहे खराब झाला आणि ते असं वाटतंय नांगरणी झाली पेरणी करायची बाकी आहे. हो ना मी पाहा ना तुम्ही नांगरणी झाली आहे पूर्ण पेरणी करायची बाकी आहे. पाऊस आला ना काय तर खरं सांगतो तुले पुरं डायरेक्ट किचड होते इथं पूर्ण जागी किचड. यानं असं ऐकलं होतं म्हणते की जर तुम्ही दुकान टाकत असाल तर दुकानात काळा कलर नाही वापरायचा. मग जो माणूस काळा असेल त्याला सोडून द्यायचं बाबा. त्याची एक अलग हे करून टाकायचं काय म्हणते तिले त्यांना जगायचंच नाही दुनिया सोडून द्यायची. आफ्रिका चाललं जातं आफ्रिका थोडी असते थोडी नाही भाई. काळा कलर दुकानात नाही पाहिजे म्हणजे काळा कलर काय अशुभ आहे का. शुभ नाही भाई. सगळे देव काळ्या कलरचे आहे मग ते काय अशुभ आहे का. अरे हे कोण दुकान बंद राहते रे. ते दुकान विकत घेऊन जायला पाहिजे आपण. ते दूध नागपूर सकाळीच मी पाहिला होता एक दिवशी ट्रक होता तो पूर्ण ते ट्रक मध्ये भरवून येते पूर्ण दूध राहते. ते सब पॅकेटवाले माहिती आहे का पावडरवाले वाटतील का मला तुझी. ही कार्तिकची शाळा आणि तो ओजी भाई खरं सांगू ना तो हो खरं सांगू ना तर 2च ओजी शाळा होती. विवेकानंद आणि गँगवॉर आले भाई. खतरनाक गँगवॉर चालली. इतका खरा काय पिक्चर बनवून टाकू. काऊन माहिती आहे का काय म्हणते विवेकानंदच्या बाजूला आहे राणी लक्ष्मी आहे पूर्ण पोरींची शाळा. काय करे म्हणता का विवेकानंद आणि दोन्ही शाळेतले पोरं तिथे येत जाय त्या पोट्टींवर म्हणजे जी ती पोरगी त्यांना आवडली असेल त्याच्यावर ट्राय मारा. मला कोणती पोट्टी भाव दे नाही माहिती माझ्या विषय आहे इकडे. हो चला मग आता आम्ही निघतो घरी.
खाता नाहीत म्हणजे आता होऊ शकत नाही. आता मला खाल्लं नाही का मुलं तर आता अभि हलून नाही कोणी सायकल जास्त तुटून फुटून जायची हो थोडा मागो जेवता जेवता थोडी हल्ली ना नाही हो विद्युतीच राय मी नाही खाऊन राहिलो हे खाऊन राहिलो त्यासाठी घेतला पाहिजे बाकी घंटा ती मोगा टास्क आहे पूर्ण दही सांगला नाही पाहिजे मला एक दहीवडा तुटून पुन्हा खाऊन घे ना देणं टाकून घाचकन एक एक टाकून तर बाय अंदाज अंदाज तुटून जाते ये जसं मला नाही आवडत आता कर आता आहे का चव आहे का हा चव मस्त आहे का नो 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 ना अरे खा नाही रे अरे खा नाही रे बडा जेवण करा आम्ही दाल बढ़िया होती है ना दाल बढ़िया होती है ना गरम गरम दाल चावल ने दाल भी बढ़िया होती है दाल फ्राय नाही दाल फ्राय होती ते दाल भात होता दाल बढ़िया होती म्हणते तिखट तिखट बढ़िया लागली दाल दाल मध्ये उडकवला सांग आता सांग तुला त्याला काय विचारला ब्लॉगर आहे का म्हणे तुला काय म्हटलं नाही असाच व्हिडिओ काढत होतो मला लग्नाचा नाही काय कॅमेरामॅन आता सीन काय झाला 2 पोट्टे आलते लहानचे पाहत होता एक पोट्ट्यानं जाऊन सांगितलं त्याच्या मित्राले आता व्हिडिओ काढून आला वगैरे वगैरे आला तो मला काय म्हणते ब्लॉगर आहे का म्हणते मी म्हटलं नाही रे असाच व्हिडिओ काढून आलो वापस गेलेले चालले गेले लग्नातल्या क्लिपा दिसून और ये आसमान की ऊंचाइयों में कोहरा ही कोहरा कुठे आहे मैं घरी काय आल्या कोरा कुठे आहे बड्या वाटते पण कोहरा नाही पिक्चर सीन ते करायला पाहिजे की नाही फायटिंगचा पाहिजे किती वाजता तिथून पडत 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 पळवू आला असता धडधड आल्या पळाचे सीन दे मला तू कधी बी किती चांगला अँगल आला असता तो पण हा? अबे धूकच्या वेळी आला त्याच्यात माझा ते गिरणार आहे सकाळी सकाळची लोक हिल मारते कधी कधी धावतात हा पोलीस भरतीवाले मारतच नाही पोलीस भरतीवाले काही करू शकते त्यांच्या अंगात आहे डेडिकेशन कोण तू जाताच सगळं चल लवू त्या बोलण्यावर वाटलं असता मला दम नाही देणार का माणूस काय असा दम दिला तर थकला म्हणताय काही बी पावसाळ्यात मजा येते पाणी पाणी चालत राहते पण असं चिंता जिंग डोल बे नाही काय बोकले वरपर्यंत जाईन मी सपोज एक इमॅजिन कर स्क्रिप्ट वर गेला हा आणि वर गेल्यावर तू बाई तिकीटवर धरपला हमेशासाठी मग तू काय करशील सर्वाईव्ह सांग काय करणार आहे तिथं काहीच करू शकत नाही मूत पिणार आहे का फोडणी देऊन देऊ शकते तेच येते टाइम पिते हो ना तो पिते ना तो मॅड भोकाता काय नाव तिथं बेअर गिल्स तो तेवढा हरामी झाला जे जोडा घालून जाते त्याच्यातला सॉक्स घेते पाणी छाडते त्यानं चाळणीनं इकडं उंट्याचं हे फाडलं होतं हो हाताळा त्याच्यामध्ये ते ना पाणी हे केलं होतं माहिती आहे पिलतं नाही रिस्टोर करून ठेवलं होतं काय गोष्ट होतं मी एकदा पाहिलं होतं त्यानं त्याच्या पोटा फाडलं पोटाच्या अंतर काहीतरी पाणीचं हे राहते त्याला असं पिळलं आणि ते पिळलेलं पाणी त्यानं पिळलं मग फाटली होती आता 2 सेकंडसाठी गोटा असा भरकला मला वाटलं सापच आहे काय बा मी लहानपणी आलतो इथं याच्यापेक्षा माहिती आहे का वाघाईला गेला ना वाघाई कुठं आहे टाकत वरून तिथं मस्त वाटते काहून असं असं आपण इथं उभं झालं जंगल दिसते है ना हो बे तिथं पूर्ण नदी असं हे दिसते आपलं निर्मळा धरण बढिया भावा लहानपणी आलतो मी एकदा काळ्या वेचायला आलतो मी आईसोबत मी आता एवढं दूर हो तिथून तेव्हा काहीच नाही वाटत ना बे लहानपणी होळीचे जे राहते ना दिवस होळीच्या दिवशी काळ्या भेटत नाही कुठंच मग पाहत जंगल फिरत आम्ही इकडं आलो पोट्टे राहते काहीच नाही राहत तेव्हा पोट्ट्यांसोबत जर आलं ना काहीच नाही वाटत जिम मारते म्हणते एवढ्या याच्यातच थकले आम्ही थकलोय नसतो आम्ही बोलत होतो त्याच्यामुळे थकलो आम्ही अभि किती खराब दिसतंय जो है बाय 4K मध्ये शूट केलं ना असंच होते भाऊ हे बाय थोडं पाय कसं दिसते हां उन्हात बाई तर बरोबर आहे ना
हा. हे उन्हात पाहिजे हे बाय चमकत आहे बे. असं ते एक हे भेट ते पोरी लावते ते ग्लू बघ दिसत आहे ते का गोल्डन ग्लो. बघ. याच्यात माझा का आपण नेचर साऊंड लावून देऊ. नेचर साऊंड कुठे गेली ते बे. अरे बापरे. अभि टाक हा बैरमबुवा हे लोकेशन लोक म्हणून मग बैरमबुवाच्या मागे ते अभि हे कोण अभि काय माहित किती पोरी माझ्यात. अरे बापरे. अरे भाई मागची घे. हो ठीक आहे. वहिनीला पाठवला तो स्नॅप वहिनी मारून टाकते तुला. अरे अरे हे का रे मला येत अबे थांब. अभि ओ पाजी राहू दे इकडून तिकडून काही येऊन जाते मग नंतर नावानं. अबे काय मी कुठं अबे इच्छा ते का अबे? तोंड ते का तोंड कुठं आहे पण तोंड. अच्छा भलत्याच जागी गेलाय. कशावर काय ते पैसा. हे पाहिजे भाई पैसा. दिस अरे आता विंचू आपला सगळ्यात बेस्ट. किती प्यारा दिसतो ना तू. किती प्यारा दिसतो रे मी. अबे मी पाय किती खतरा दिसतो. तर आता वापसी घर वापसीची तयारी. नाही हे सेम रिॲक्शन आलती पण तिथं लिहा. हो भाई घाम फुटला तुला मागून पोरी पाठ ओली झाली ती. हो असं जर हे जागा आठवते का तुला. हे जागा आठवते का हे जागा आठवते का इथं आपण आलतो पहिले. हो ज्यांना माहित नाही त्यांना सांगून देतो. हे वानखडे ब्रदर्स आम्ही इथं भेटलो होतो. यश 100 करता काय 10K होता सेलिब्रेशन. 10K झाला होता तेव्हा. 10K सेलिब्रेशन होता. केक कटिंग होता. तिथं आम्ही सोबत होतो. अंश होता तू सगळेच होते तेव्हा. अंश जाधव होते तो होता आर्यन राठोड बाकी कोणी होती बी नाही. हा तेव्हा कोणीच नव्हते. सब आम्ही म्हणजे पीकवर होतो तेव्हा असं म्हणता येते यवतमाळ मधून. तिथून आजपर्यंत आहे. किती वर्ष झाले त्या गोष्टीला आता आम्ही ना मोजले पण नाही पण झाले 5 वर्ष तरी झाला. 2020-21च्या जवळपास होतो. मी हैदराबाद होतो तेव्हा. जस्ट मी सुरुवात केली तर 50K काहीतरी झाले आपले फॉलोअर. 60K आसपास. हो यांचे 10,000 काहीतरी झाले फॉलोअर. माझे 60-50 झाला भावा. गाडीत घुसते का आता माझ्या दिमाग खराब होते भाई आता. 60K झाली का 50 झाली. 60-50च्या जवळपास होतो. आमचा व्हिडिओ 100 देईल तेव्हा. हो 150 तेव्हा युट्यूबर कोणीच नव्हते आम्हीच होतो. तेव्हा सॉन्ग शूट केला होता यांना. माझी बायको होता आणि एक पैजन. तेव्हा पीकवर होतो ना तेव्हा 100-200 होते. हे नॉर्मल वाटे त्यांनी म्हणजे युट्यूबर बरं युट्यूबर. इन्स्टाची नाही गोष्ट करून आलो आम्ही. व्हिडिओ करताय ते कोणता पिक्चर आहे डांगरेज मध्ये ना. मैं अब ये गोटा डाल दूंगा फोड़ता ही मैं उसकी. अबे ते बोर्ड त्यापेक्षा जास्त हे वाला उसकी जाके फोड़. नहीं ले मेरी फोड़ ले फोड़. छी बे